नमस्कार. पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला नुकतेच 1 वर्ष आता पूर्ण झालेले आहे. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने नेमके काय केले याचा आढावा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. गेल्या 1 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांच्या महायुती सरकारने राज्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यामध्ये अनेक मोठमोठे पायाभूत प्रकल्प उभे राहत आहेत. वाढवण बंदर असेल, त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, त्यानंतर पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, अशा प्रकारचे अनेक प्रकल्प या सरकारने मार्गी लावलेले आहेत. याबरोबरच मेट्रो असेल, अटल सेतूचा विषय असेल, मुंबईतील कोस्टल रोड असेल, यासारखे पायाभूत सुविधांची आणि भविष्यकाळामध्ये दूरगामी परिणाम करू शकतील अशा प्रकारचे प्रकल्प देखील या सरकारने राबवलेले आहेत. या सरकारने अनेक सामाजिक न्यायाच्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः महसूल विभागाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत. त्याचा लाभ कोट्यावधी महाराष्ट्रातील जनतेला फायदा होणार आहे. महसूल विभागाच्या निर्णयामध्ये मुळामध्ये जो तुकडेबंदी कायदा आहे त्याच्यामुळे लाखो लोक हे अतिशय त्रस्त झाले होते. त्या लाखो लोकांना दिलासा देण्याचे काम तुकडेबंदी कायदा रद्द करून झालेला आहे. याचा 60 लाख लोकांना थेट फायदा होणार आहे. त्याचबरोबर महसूल खात्याने विविध क्रांतिकारी निर्णय घेऊन एक प्रकारचे जे जमिनी वाटपाचा मुद्दा असेल किंवा पाणंद रस्ता शेतीचा असेल, अशा प्रकारचे अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर डिजिटल सातबारा देखील आता कायदेशीर मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी असलेले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर उद्योगाच्या असतील अनेक पायाभूत सुविधा निर्माण करून गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील या सरकारने केलेला आहे. विविध पायाभूत सुविधांसाठी सरकारने अनेक पावले उचलले आहेत आणि याचे दृश्य परिणाम भविष्यकाळामध्ये निश्चितच दिसतील. महाराष्ट्र वेगाने घोडदौड करण्याच्या दृष्टीने या सरकारने खंबीरतेने पावले उचलले आहेत. याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळ यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. या सरकारने महाराष्ट्राला अशीच प्रगतीच्या दिशेवर येऊ